फ्रेंड्स, मी अमृत खैरे। प्रथमतः तुम्ही माझा हा व्हिडिओ बघता आहात त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा ऋणी आहे। कसं आहे, प्रत्येक माणूस आयुष्यामध्ये प्रेम करतो आणि आपली लव्ह स्टोरी यशस्वी व्हावी यासाठी प्रयत्न देखील भरपूर करतो। तशीच एक यशस्वी लव्ह स्टोरी मी माझ्या एका कवितेच्या माध्यमातून आपल्या समोर मांडणार आहे। माझ्या कवितेचं नाव आहे प्रेयसी। माझी कविता अशी आहे: प्रेयसी म्हणजे प्रेयसी म्हणजे प्रेयसी असते, प्रेयसी म्हणजे प्रेयसी म्हणजे प्रेयसी असते, इतरांसाठी सर्वसामान्य पण आपल्यासाठी ती खास असते। कॉलेजमध्ये तीच एक अशी असते की जिच्याकडे बघावंसं वाटतं, माझ्या जीवन गाण्यावर तुझा ताल हवाय असं सांगावंसं वाटतं, पण तेव्हा काय होतं की त्याला कळतच नाही। आय लव्ह यू म्हणायचं असतं पण त्याला जमतच नाही। पण एक दिवस उत्साहाने स्टाईलमध्ये हा तिच्या समोर जातो आणि मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही यातच बरंच काही सांगून जातो। त्यानंतर ती एक मस्त अशी स्माईल देते आणि उद्या उत्तर देते म्हणून ताटकळत ठेवते। तोपर्यंत हा धड जेवत नाही की झोपत नाही, मन त्याला सांगतं आता तिच्याशिवाय जगत नाही। दुसऱ्या दिवशी तिच्या उत्साही ओठात उकार येतो, आनंद गगनात मावत नाही इतका त्याला आनंद होतो, कारण प्रेयसी म्हणजे प्रेयसी म्हणजे प्रेयसी असते, इतरांसाठी सर्वसामान्य पण आपल्यासाठी ती खास असते। तिच्यासोबत कॉलेजमध्ये गेला असाल जोडीनं, कोल्ड्रिंक्स घेता घेता चोरून बघितलं असेल खोडीनं, कॉलेज बुडून तिच्या बरोबर पिक्चरला गेला असाल, गुलाब आणि गजऱ्यासाठी पैसा खर्चला असाल, यातच त्यांचं कॉलेजचं शेवटचं वर्ष येतं, बघता बघता तेही मजेत संपून जातं, मग ते दोघं पळून जायचं ठरवतात। प्रेमाच्या युद्धात ते इतरांना हरवून जातात, पळून जाऊन त्यांचं एकमेकांशी लग्न होतं, एका प्रेयसीचं एका बायकोत रूपांतर होतं। येता जाता हा तिला फार चिडवतो, एका बायकोपेक्षा तो तिला प्रेयसीत जास्त समजतो, कारण प्रेयसी म्हणजे प्रेयसी म्हणजे प्रेयसी असते, इतरांसाठी सर्वसामान्य पण आपल्यासाठी ती खास असते। सप्तसुरांच्या तारा ते छेडत असतात, आयुष्याचा रहाटगाडा ते ओढत असतात। सप्तसुरांच्या तारा छेडत असताना त्यांच्या जीवनाला बहार येतो, जीवनाचा रहाटगाडा ओढत असताना त्यांना एक मुलगा होतो। मग तो तिच्या कानात हळूच म्हणतो, तू मला खूप काही दिलंस, माझं कोमजलेलं आयुष्य तूच फुलवलंस। त्यांचा मुलगा, त्यांचा बछडे आता कॉलेजला जाऊ लागतं, तेही प्रेयसीसाठी कवितेचा एक शब्द गावं लागतं, कारण प्रेयसी म्हणजे प्रेयसी म्हणजे प्रेयसी असते, इतरांसाठी सर्वसामान्य पण आपल्यासाठी ती खास असते, आपल्यासाठी ती खास असते। धन्यवाद।